बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेत उघड गैरव्यवहार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. पैसे दिल्याशिवाय घरकुल पुढे सरकत नाही असा संतप्त आरोप आता लाभार्थ्यांकडून उघडपणे केला जातो. संपूर्ण यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. लाभार्थ्यांच्या आरोपानुसार ज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व त्यांच्या हस्तकांना पैसे दिले अशा लाभार्थ्यांचं घरकुल बांधकाम पूर्ण झाले नसतानाही त्यांची देयकं तात्काळ अदा केली जातात, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे स्वतःच्या कष्टाने घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र मुद्दामहून अडवून ठेवलं जातं. त्यांच्या बिलांसाठी महिनोन्महिने टाळाटाळ केली जाते. घर पूर्ण करूनही पैसे मिळत नाही, पण अपूर्ण कामांनाही पैसे दिले जातात. हा कोणता न्याय, असा संतप्त सवाल अनेक लाभार्थ्यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर देयकं मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या दारात अक्षरशः हेलपाटे मारावे लागतात. वारंवार चक्रा मारूनही अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. विशेष म्हणजे संबंधित इंजिनियर थेट व्यवहार करत नसल्याचा आव आणत असला तरी रोजगार सेवक व काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पैशांचा खेळ सुरू असल्याची जोरदार चर्चा. त्यामुळे संपूर्ण साखळीचा भ्रष्टाचारात बुडालेली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातो. गरिबांना हक्काचं घर मिळावं या उद्देशाने सुरू झालेली योजना आता काहींच्या कमाईचं साधन बनल्याचा आरोप होत असून यामुळे शासनाच्या प्रतिमेलाही तडा जातो. या गंभीर प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रामाणिक लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता जोर धरतीये. अन्यथा संतप्त लाभार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही देण्यात येतोय. आता प्रशासन या घरकुल घोटाळ्यांवर कोणती कारवाई करतं याकडे संपूर्ण बार्शी टाकळी तालुक्याचं लक्ष लागलं. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.